Hello, good morning. Now we are learning measurement of national income, and in last week we have completed the two methods, that is output method as well as income method, and now this is third one, and that is expenditure method. In output method we learned that NI is calculated according to the flow of goods and services and valuation of final goods and services. In income method, we have studied that NI is calculated on the basis of summing up or adding up the incomes of the different members of the society. And now this is third, and from expenditure point of view, how that NI is calculated, here it is explained in this method. So according to this method, the total expenditure incurred by the society in a particular year is added together. That means we make expenditure, and like us here, many families in the India that they make expenditure, and all members of society they make expenditure. So on the basis of summation of this expenditure, that national income is calculated. Income can be spent either on consumer goods or capital goods. That you know now here what is meant by consumer goods. Consumer goods are those goods which are used by consumers, and capital goods are those goods which are used by producers. So here income can be spent either on consumer goods or on capital goods. So summing up, that means totaling all this consumption expenditure as well as investment expenditure, which is made by all individuals, firms, and government of the country during a year, then we calculate that national income. So here, this is the main theme of that expenditure method or outlay method we can call it. तर आता ही थर्ड मेथड आपण आज सुरू करणार आहोत, आणि या थर्ड मेथडमध्ये एक्सपेंडिचर या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं कन्सिडरेशन आहे, आणि एक्सपेंडिचरचं सगळ्या सोसायटीमधल्या सगळ्या मेंबर्सने सगळ्या प्रकारच्या एक्सपेंडिचर केल्यानंतर त्याचं समेशन ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे इथे नॅशनल इन्कम असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर एक्सपेंडिचर पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे विचार करून आपण NI कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. तर एक्सपेंडिचर कुठलं आहे, कुठल्या टाईपचं आहे, कुणाचं आहे, कुठल्या पार्टीज आहेत, किती म्हणजे पूर्ण सोसायटी म्हटलं तर त्याच्यामध्ये कोण येतं आणि कोण कशा प्रकारचं एक्सपेंडिचर करतं, इथं हे आपल्याला लर्न करायचं आहे. तर आता पुढचं बघा काय आहे. याचं इक्वेशन त्याने असं दिलं आहे, NI इज इक्वल टू C+I+G+X-M+R-P. म्हणजे इथं या इक्वेशनमध्ये सोसायटीमध्ये असणाऱ्या, समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या घटकांचं वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपेंडिचर इथं कन्सिडर केलेलं आहे, आणि त्या एक्सपेंडिचरचं समेशन म्हणजे आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो. मग C फॉर वॉट, AI फॉर वॉट, G म्हणजे X मायनस म्हणजे काय, R-P म्हणजे काय, हे सगळं आपण आता शिकणार आहोत. तर इथं पहिलं जे आहे C फॉर वॉट, प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. प्रायव्हेट याचा अर्थ काय होतो, हाऊसहोल्ड्स. प्रायव्हेट याचा अर्थ असा होतो हाऊसहोल्ड असा होतो. तर इथं प्रायव्हेट हाऊसहोल्ड म्हणजे प्रायव्हेट पीपल किंवा फॅमिलीज इथं आपण म्हणू शकतो. सो तर इथं प्रायव्हेट फॅमिलीजने केलेला एक्सपेंडिचर, प्रायव्हेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे हेअर एक्सपेंडिचर विच इज मेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स अँड फॅमिलीज ऑफ हेअर इन इंडिया. फॅमिलीज ऑफ द पर्सन्स हेअर इट इज इन इंडिया हिअर दॅट इज कन्सिडर्ड फॉर दिस कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आता कन्झम्पशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. कन्झम्पशन म्हणजे आपण इथं आपल्या डेली वॉन्ट्स सॅटिस्फाय करण्याकरता आपण इथं हे कन्झम्पशन जे करतो त्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतो. तर इथं हे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आपण कशावर करतो, तर पहिलं आहे नॉन ड्युरेबल गुड्स. आता ड्युरेबलच्या बरोबर अपोजिट कॉन्सेप्ट आहे ही नॉन ड्युरेबल गुड्स, म्हणजे ज्या आपण डेली लाईफमध्ये ज्या गुड्स यूज करतो तर त्या गुड्स यूज करून आपण डेली वॉन्ट्स इथं सॅटिस्फाय करतो त्याला, आणि ज्याचं लाईफ एकदम शॉर्ट असतं आणि एकदम इमिजिएटली त्याचं कन्झम्पशन होतं, असे गुड्स म्हणजे इथं आपण नॉन ड्युरेबल गुड्स असं म्हणू शकतो. So here goods which are used immediately to satisfy our wants, they are called as non-durable goods. And expenditure on food, other necessities, हे आपण इथे बघितलेलं आहे. म्हणजे आता कुठल्या नेसेसिटीज आपण आहे, फूड आहे बघा, बेसिक मेडिसिन आहे, त्याचं क्लोदिंग आहे, शेल्टर आहे, एज्युकेशन आहे,
एज्युकेशन इथं आपण सर्व्हिस म्हणून कन्सिडर करणार आहोत, पण ॲटलिस्ट आपण इथं फूड, क्लोदिंग, शेल्टर, मेडिसिन असे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नेसेसिटीज आपण सॅटिस्फाय करत असतो आपल्या डेली लाईफमध्ये. तर त्याच्यासाठी जो एक्सपेंडिचर करतो त्याला आपण कन्झम्शन एक्सपेंडिचर असं म्हणतो. आणि त्याचा दुसरा पार्ट कुठला आहे बघा, ड्युरेबल गुड्स. म्हणजे आपलं लाईफ कम्फर्टेबल होण्यासाठी आपण जे एक्सपेंडिचर करतो, आणि ड्युरेबल गुड्स म्हणजे दोज गुड्स विच आर लास्टिंग फॉर लाँग टाईम. म्हणजे एकदा आपण त्याच्यावर एक्सपेंडिचर केला तर ते प्रोडक्ट आपल्याला लाँग टाईमपर्यंत इथं सर्व्हिस प्रोव्हाइड करतं आणि आपलं लाईफ कम्फर्टेबल होतं. तर त्याला आपण ड्युरेबल गुड्स म्हणतो. म्हणजे आपल्या फॅमिलीज ज्या असतात, इंडियामध्ये ज्या फॅमिलीज आहेत किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये ज्या फॅमिलीज आहेत किंवा जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, ते दोन प्रकारचे कन्झम्शन एक्सपेंडिचर करतात, एक नॉन ड्युरेबल गुड्सचे आणि प्लस ड्युरेबल गुड्सचे. तर हा सगळा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय झाला, सी झाला. सी फॉर प्रायव्हेट एक्सपेंडिचर. सी फॉर प्रायव्हेट एक्सपेंडिचर मेड बाय हाऊसहोल्ड्स. हे आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल. त्यातला दुसरा जो आहे तो आय आहे बघा. मग सी प्लस आय म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. डोमेस्टिक याचा अर्थ लोकल, म्हणजे इंडियामधल्या सगळ्या लोकांचा ग्रॉस एक्सपेंडिचर होतो कशावर, तर इन्व्हेस्टमेंटवर. तर ह्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ह्याला इन्व्हेस्टमेंट असं एक्सपेंडिचर असं म्हणतो. इट रेफर्स टू एक्सपेंडिचर मेड बाय प्रायव्हेट बिझनेसेस ऑन रिप्लेसमेंट, रिन्युअल्स अँड न्यू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हा प्रोड्युसर पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं हा विचार केलेला आहे. तर इथं प्रोड्युसर बिझनेस एस्टॅब्लिश करण्याकरता जो एक्सपेंडिचर करतो, एखाद्या असेटची रिप्लेसमेंट करण्याकरता जो एक्सपेंडिचर करतो, किंवा बिझनेसचे रिन्युअल किंवा न्यू इथं फॉर्म स्टार्ट करण्यासाठी किंवा न्यू फॅक्टरी प्लॅन्ट असेल तर स्टार्ट करण्यासाठी जो एक्सपेंडिचर करतो त्याला इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणलं. आता पहिला ह्याला कन्झम्शन एक्सपेंडिचर का म्हणलं आहे आणि इथं ह्याला इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर का म्हणलं आहे, तर कन्झम्शन एक्सपेंडिचरमध्ये एकदा आपण एक्सपेंडिचर केल्यावर त्याचा रिटर्नचा काही प्रश्न नसतो, तिथं फक्त सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स हा रिटर्न असतो. आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर जो असतो, म्हणजे जो एक्सपेंडिचर इन्व्हेस्टमेंटसाठी केला जातो, तो तुम्हाला लाँग लाईफ त्याचं रिटर्न देत राहतो. आणि कन्झम्शन एक्सपेंडिचर हा इमिजिएट रिटर्न देतो, इमिजिएट तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करतो. तर त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं म्हणतो. थोडक्यात सिम्प्लिफाय करायचं झालं तर कंट्रीमधल्या सगळ्या प्रोड्युसर्सचा जो बिझनेससाठी केलेला जाणारा एक्सपेंडिचर आहे तो इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता इथं मी एक्झाम्पल घेतलं आहे बघा, हा फॅक्टरीचा प्लॅन्ट आहे दाखवलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण हे फॅक्टरी फ्लॅट एस्टॅब्लिश करण्याकरता केलेला एक्सपेंडिचर, ह्याचे जे काही मशिनरीज आहेत ते रिप्लेस केले असतील त्याचं काही एक्सपेंडिचर आहे, किंवा न्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज तिथं असतील तर रिन्युअल करण्यासाठी काही रिन्युअल प्रोसिजर इथं झालेली असेल तर इथं आपण त्याला तो आय असं म्हणू शकतो, किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. दुसऱ्या केसमध्ये जर समजा एखादा आईस्क्रीमचा बिझनेस करणारा जर पर्सन असेल किंवा तो बिझनेसमॅन असेल तर त्यानं नवीन प्रकारचं आईस्क्रीम आणलं तर हे रिन्युअल झालं, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट तो करतो. आणि ते इथं आपण हे पिक्चर्स आपण बघितलेले आहेत, तेच पिक्चर्स आपण इथं वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इथं तिथं विचार करू शकतो. तर त्याच्यासाठी जो एक्सपेंडिचर केला जाईल तर तो इथं त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. समजा तुम्ही ऑफिस इथं रिन्युएट केलं, ऑफिसमध्ये डिजिटलायझेशन आणलं किंवा पेपरलेस वर्क इथं सुरू केलं किंवा कम्प्युटरायझेशन सुरू केलं तर ते सुद्धा काय आहे, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे. सो हिअर दिस इज ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर which is made by the producers on establishment of new plants, replacement of assets and renewals, and new here that invention here it is made by the producer, and if here that new innovated products are used for the simplicity of the work, then it is also gross domestic private investment expenditure. तर आय म्हणजे तुम्हाला कळलं असेल. सी म्हणजे आहे कन्झम्शन एक्सपेंडिचर, आय म्हणजे आहे investment expenditure by whom both expenditures are made by the persons or households or producers and industries. So here that is C plus I. Now next is government final consumption and investment expenditure. याच्यामध्ये गव्हर्नमेंटसुद्धा दोन टाईपचे एक्सपेंडिचर करत असतो बघा, एक आहे कन्झम्शन एक्सपेंडिचर आणि दुसरं आहे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. जसं आपण करतो तसं. आता इथं मी तुम्हाला पहिल्या दोनमध्ये काय एक्सप्लेन केलं तर हाऊसहोल्ड कन्झम्शन एक्सपेंडिचर करतो ॲज वेल एज प्रोडक्शन किंवा इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर करतो. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंटसुद्धा कन्झम्शन एक्सपेंडिचर करतो आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर करतो.
तर कन्झम्शन एक्सपेंडिचर करतं म्हणजे काय करतं, तर लोकांच्या वेलबिंगसाठी जो एक्सपेंडिचर केला जातो गव्हर्मेंटकडून त्याला कन्झम्शन एक्सपेंडिचर म्हणतात, की जे इमिजिएट वॉन्ट असते समाजाची, तर ती सॅटिस्फाय करण्याकरता इथं जो एक्सपेंडिचर केला जातो तो कन्झम्शन एक्सपेंडिचर आहे गव्हर्मेंटचा. तर मी इथं काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत बघा. इथं आपण पहिल्या पिक्चरमध्ये तुम्ही एरोप्लेन्स बघताय. आता तुम्हाला माहिती आहे वॉरचं बॅकग्राऊंड चालू आहे. चायना अगेन अँड अगेन इट अटॅक्स हिअर ऑन इंडिया. सो इन ऑर्डर टू फेस दिस अटॅक और इन ऑर्डर टू रिप्लाय दिस अटॅक नाउ वी परचेस डिफरंट टाइप्स ऑफ modern aeroplanes and fighters, what it is called, firefighters it is called. So for fighting against that China, we have purchased so many that new innovated that aeroplanes. So here that is government consumption expenditure. In second picture you have seen that on the background of that COVID-19, government has made expenditure on establishment of COVID-19 centers and here facilitated that medical services to that people. So yeah, this is also government expenditure. And Sarva Shiksha Abhiyan, it is related to education. So government wants here that education to all people, at least that means here all for all society, members of society, for all regions, even remote in a remote areas also here. This Sarva Shiksha Abhiyan it is started, and it government is trying to give that educate the people, every person in India. So whatever expenditure is made on this defense or this, you just see here that. Medical centers or here this educational facilities, here it is called as government final consumption and investment expenditure. नेक्स्ट इज गव्हर्मेंट्स इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. आता हा काय होता, अगोदरचा कन्झम्शन एक्सपेंडिचर होता, आता हा काय आहे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे. जसं आपण हाऊस होल्डची स्टडी केलं तसंच, फक्त इथं गव्हर्मेंट करतं आहे तिथं आपण करत होतो. इट रेफर्स टू एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय गव्हर्मेंट ऑन क्रिएटिंग इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. आता इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आहे. तर गव्हर्मेंट हे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजवर का एक्सपेंडिचर करतं, तर इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी किंवा एक सर्व्हिस फॅसिलिटेट करण्यासाठी किंवा एक लोकांना सोयीचं जावं बिझनेस करणं किंवा एक ट्रेड किंवा इंडस्ट्री किंवा सर्व्हिस सेक्टर जो आहे तो पुशअप करण्यासाठी आणि त्याचं प्रोडक्शन वाढण्यासाठी, त्याचा रिटर्न वाढण्यासाठी, सेल वाढण्यासाठी, सगळंच आपण म्हणू शकतो की इन शॉर्ट वी कॅन से हिअर इन ऑर्डर टू इन्क्रीज द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हिअर दिस इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड गव्हर्मेंट हिअर मेक्स इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर अँड दॅट इज नथिंग बट एक्सपेंडिचर मेड ऑन दॅट इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. इन फर्स्ट पिक्चर आय हॅव शोन हिअर दॅट इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आता इथं गव्हर्मेंट इलेक्ट्रिसिटी जनरेशनवर इथं मनी स्पेंड करतं. त्याच्यानंतर फ्लायओव्हर्स दाखवलेत बघा. इतके दिवस फ्लायओव्हर्स नव्हते तर लोकांना खूप इन्कन्व्हिनियंट होतं. ट्रॅफिकचं जसं जसं कंजेशन वाढलं किंवा ट्रॅफिक जाम हा जो प्रॉब्लेम जो आहे तो वाढला, त्याच्यावर फ्लायओव्हर ही एक फॅसिलिटी होती की जेणेकरून इथं टाईम सेव्ह करून सगळेजण आपापले कामाला व्यवस्थितरित्या जाऊ शकतील. तर ह्या दृष्टीनं हे फ्लायओव्हर्स उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर डॅम्स आहेत बघा, वॉटरची आपली फॅसिलिटी देण्यासाठी किंवा वॉटर ही एक बेसिक वॉन्ट आहे आणि ती सॅटिस्फाय करण्यासाठी इथं गव्हर्मेंटने हा एक्सपेंडिचर केलेला आहे. तर हे एक्सपेंडिचर जरी केलेलं असेल तर ते तो लाँग टर्म व्ह्यू किंवा त्याचं लाँग टर्म बेनिफिट लक्षात ठेवून हा एक्सपेंडिचर केलेला आहे. सो हिअर दॅट इज गव्हर्मेंट्स इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. तर इथं हे गव्हर्मेंटचे दोन प्रकारचे एक्सपेंडिचर आपण बघितलेत. एक कन्झम्शन एक्सपेंडिचर जे लोकांचे इमिजिएट वॉन्ट सॅटिस्फाय करतं, जे मनी लोकांचे वेलबिंगसाठी स्पेंड केलं जातं. आणि दुसरा जो इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे की जो हा एक्सपेंडिचर करून समाजासाठी लाँग टर्म बेनिफिट मिळावा ह्यासाठी गव्हर्मेंट प्रयत्न करतं, तर तो आहे हा गव्हर्मेंट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. आता जी झालं बघा, C+I+G इथं झालेलं आहे. पुढचं आहे बघा नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट और नेट एक्सपोर्ट्स. इथं आपण ही टर्म बघितलेली आहे. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट्स म्हणजे काय, नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा नेट एक्सपोर्ट्स असं आपण म्हणू शकतो. नेट एक्सपोर्ट्स हा आपण वर्ड वापरलेला होता. इथं तुम्ही नेट एक्सपोर्ट्स असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर इथं नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण कुठलं इक्वेशन केलं तर बघा X-M आणि तसंच ते ह्या इक्वेशनमध्ये पण दिलेलं आहे. सो हिअर दॅट वी लर्न ऑलरेडी in that earlier point of your syllabus. Now next is here net receipts. आता हीच कॉन्सेप्ट आहे, फक्त इथं मनी व्हॅल्युएशन त्याचे इथं किंवा एक मनी टर्ममध्ये हे त्याचं एक्सप्रेशन आहे बघा. आता इथं काय आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे.
Net receipt is equal to R minus P, expenditure incurred by foreigners on domestic goods and services, less expenditure incurred abroad by residents on foreign goods and services. म्हणजे फॉरेनर्सने आपल्या देशातल्या गुड्स अँड सर्व्हिसेसवर जर एक्सपेंडिचर केला तर तो आपला रिसीट होतो, आपल्याला रिसीट ऑफ मनी होतो. आणि आपण दुसऱ्या फॉरेन गुड्स अँड सर्व्हिसेसवर जर एक्सपेंडिचर केला तर ते आपलं पेमेंट होतं. म्हणजे आता त्या देशामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, आपण इथं बसूनसुद्धा आपण फॉरेन गुड्स अँड सर्व्हिसेससाठी मनी स्पेंड करू शकतो आणि मनी रिसिव्ह पण करू शकतो. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं आहे, फॉरेनर्सनी आपल्या कंट्रीमधल्या गुड्स अँड सर्व्हिसेसवर जो एक्सपेंडिचर केला आहे तो आपला रिसीट होणार आहे. सो हे दॅट रिसीट लेस आपण जर फॉरेन गुड्सवर आणि सर्व्हिसेसवर जर मनी स्पेंड केलं तर तो आपला एक्सपेंडिचर होणार आहे किंवा तो आपला पेमेंट होणार आहे. सो हिअर दॅट इज द नेट रिसीट. म्हणजे फॉरेनर्सनी आपल्या गुड्स अँड सर्व्हिसेसवर केलेलं एक्सपेंडिचर मायनस आपण फॉरेन गुड्स अँड सर्व्हिसेसवर केला जाणारा एक्सपेंडिचर, ह्यातला जो हे जे आहे हे काय आन्सर येईल ते नेट रिसीट्स आहे. हा त्या इक्वेशनमधला शेवटचा भाग आहे बघा. सो व्हॉट इज दॅट इक्वेशन? एन आय इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. हे इक्वेशन जरी लक्षात ठेवलं तरी त्यातला एक एलिमेंट घेऊन तुम्ही इथं एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर त्या प्रिकॉशन्स सांगितलेले आहेत, त्यांनी प्रत्येक मेथडला हे प्रिकॉशन्स दिले आहेत. त्याच पद्धतीने इथंसुद्धा हे प्रिकॉशन्स दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये व्हॉट शुड बी इग्नॉर्ड आणि व्हॉट शुड बी इन्क्लुडेड हे सांगितलेलं आहे. तर एक्सपेंडिचर ऑन ऑल इंटरमिजिएट गुड्स, व्हॉट शुड बी इग्नोर्ड हा पॉईंट आपण बघू. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिस्ट दिली आहे बघा. एक्सपेंडिचर ऑन ऑल इंटरमिजिएट गुड्स अँड सर्व्हिसेस हा पॉईंट आपण व्हॅल्यू ॲडेड सिस्टममध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस चालू असताना त्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या गुड्सचं व्हॅल्युएशन न करता ते गुड्स फायनल प्रोडक्शन पूर्ण झाल्यानंतर त्याची जी व्हॅल्यू येईल ती इथं कन्सिडर करायचं आहे इन ऑर्डर टू अवॉइड डबल काउंटिंग. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर ऑन रिपर्चेस ऑफ सेकंड हँड गुड्स, ऑलरेडी ती जेव्हा प्रोड्यूस झालेली असते, जेव्हा फर्स्ट हँड असते तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन झालेलं असतं, म्हणून हे अवॉइड करायचं आहे. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी डबल काउंटिंग इथं अवॉइड केलं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर पेमेंट आहे बघा. स्कॉलरशिप असू दे, ओल्ड एज पेन्शन असू दे, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स होते, हा ऑलरेडी इन्कम अर्न केला त्यातनंच हे पैसे दिले जातात. म्हणजे आता स्कॉलरशिप जर समजा गव्हर्मेंट देत असेल तर गव्हर्मेंटने इन्कम अर्न केलेलं असतं तेव्हा त्याची नोंद झालेली असते आणि परत तुम्ही स्कॉलरशिपची नोंद केली तर ते डबल होतं. आता ओल्ड एज पेन्शनमध्ये कसं असतं की तुमच्या प्रत्येक महिन्याच्या सॅलरीमधनं काही पैसे कट करतात आणि गव्हर्मेंट त्याच्यामध्ये काही पैसे टाकतं आणि तुम्हाला रिटायरमेंट झाल्यानंतर पर मंथ तुम्हाला ते एक ठराविक अमाऊंट ऑफ मनी दिली जातं, त्याला आपण ओल्ड एज पेन्शन म्हणतो. तर ऑलरेडी तुम्ही इन्कम अर्न केलेलं असतं, तेच परत अर्न करणं म्हणजे ते डबल काउंटिंग होईल. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स वगैरे हे सगळे त्याने एक्झाम्पल्स दिले जे ट्रान्सफर पेमेंट्स आहेत किंवा ट्रान्सफर इन्कम असं आपण म्हणू शकतो. तर हे इथं अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर ऑन रिपर्चेस ऑफ फिनान्शियल असेट्स, म्हणजे आता शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स हे काय आहे, फक्त स्पेक्युलेशन आहे. ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी कॅरी ऑन होत नाही. त्याच्यामुळं हा एक्सपेंडिचर ऑफ रिपर्चेस ऑफ फिनान्शियल असेट्स सच एज शेअर्स, बॉन्ड, डिबेंचर इट शुड बी अवॉइडेड और इग्नॉर्ड. मग काय इन्क्लूड करायचं आहे, व्हॉट शुड बी हिअर इन्क्लुडेड अँड डिडक्टेड इन दिस एक्सपेंडिचर मेथड. पहिले आहे इनडायरेक्ट टॅक्सेस, ते डिडक्ट करायचे आहेत. हा पण पॉईंट आपला रिपीट झाला आहे, मागच्या मेथडमध्ये जे होतं तेच आहे. एक्सपेंडिचर ऑन फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी इन्क्लुडेड, म्हणजे इंटरमिजिएट गुड्सचं व्हॅल्युएशन डिडक्ट करायचं आहे किंवा इग्नोर करायचं आहे आणि फायनल गुड्स अँड सर्व्हिसेसचं व्हॅल्युएशन इथे इन्क्लूड करायचं आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि सबसिडी शुड बी इन्क्लुडेड. तर ह्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट्स हे इन्क्लूड करायचे आहेत, मगाचे आहेत ते डिडक्ट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे एक्सपेंडिचर मेथड आज कंप्लीट केलेले आहे. मला असं वाटतं की आता तिन्ही मेथड झालेले आहेत. एन आय कॅल्क्युलेशन किंवा एन आय मेजरमेंटच्या तिन्ही मेथड्स आपण आज कंप्लीट केलेल्या आहेत. तर ही प्रत्येक मेथड तुम्ही अगदी लक्ष देऊन लर्न करायला पाहिजे आणि इथं तुम्ही त्याचे परत प्रॅक्टिस करून हे थोडेसे शब्द नवे आहेत किंवा हे आयडिया नवीन आहेत. थोडा हा मॅक्रो पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार आहे. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲज अ होल कन्सिडर करून तुम्ही हे इथं स्टडी करायचं आहे. So today we have completed all these 3 methods of measurement of national income. Today we stop here. Thank you very much.